तर दिल्लीत मराठी भाषा मराठी माणूस या दिल्ली या विषयावर परिसंवाद करण्यात आलेला आहे। 98व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी उपस्थित असणाऱ्या खासदार मेधा कुलकर्णी, खासदार अमोल कोल्हे आणि खासदार सुप्रिया सुळेंमध्ये गप्पांची जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं। शिंदे आणि फडणवीसांचा उल्लेख केला। एक काळ इथे गाजवणारे आणखीन शिंदे आणि फडणवीस होते, महादजी शिंदे आणि नाना फडणवीस। 1761 ते दोन शिंदे फडणवीस जोडी होती। म्हणजे महाराष्ट्र तेव्हापासून उत्तर म्हणजे आपण म्हणू शकतो की यमुना, कावेरी सगळ्या नद्यांपर्यंत आपलं अटक ते कटक पण आपण म्हणतो तो फक्त मराठा साम्राज्य पोहोचलं होतं। तर पटकन ताई बोलून गेल्या की पेशवाईच्या काळामध्ये दिल्ली शिंदे आणि फडणवीसांनी काबीज केली होती। नाही, ही काबीज केली होती। पानिपताच्या युद्धानंतर अवघ्या 10 वर्षात पुन्हा दिल्ली काबीज केली होती। आता याचा राजकीय अर्थ जर कोणी काढायचा म्हटला तर प्रत्येक मराठी माणसासाठी मनमे लड्डू फूट आहे। आमचे मतभेद जरूर पार्लमेंटमध्ये आहेत आणि राहतील ते, पण अशा चांगल्या कार्यक्रमासाठी आज वेळात वेळ काढून सगळे आलेत आणि मी सगळ्यांना मनापासून आमच्या सगळ्यांच्या वतीने शब्द देते की आम्ही 48 जण तुम्हाला काहीही जी इथे मदत लागली त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। आता मला असं वाटतं की गडकरी साहेबांकडे जायचं असेल तर सोपं आहे, एखादं काम घेऊन जायचं असेल की कसं आणायचं तर माहिती आहे। त्यामुळे महाराष्ट्राला जे जे आवश्यक असेल ते करण्याचं माध्यम म्हणून हे पद आहे आमच्यासाठी। खरं तर सत्तेतला सर्वोच्च नेता गडकरी साहेब, मराठी माणूस म्हणून हे जे वाटणं आहे हे वाटणं कुठेतरी जवळ जाणार आहे। म्हणजे मगाशी महाराष्ट्र गीत आपण ऐकलं, महाराष्ट्र गीतातून एक कडवं जेव्हा वगळलं गेलं त्याचं अजूनही मनाला दुःख आहे की भीमथडीच्या तटाना या यमुनेचे पाणी पाजा महाराष्ट्र गीतात नाहीये। अधिकृत महाराष्ट्र गीतात हे कडवं नाहीये जे मूळ गाण्यात आहे। आणि मग असं होतं कुठेतरी महाराष्ट्राला त्या भीमथडीच्या तटांना यमुनेपासून लांब ठेवण्याचा हा काही प्रयत्न होतोय का? दिल्लीतून महाराष्ट्र बघताना ही गोष्ट किंवा ही खंत नक्कीच जाणवते की आम्ही हे सांगायला म्हणजे ज्यांचं नखभर आहे ते हातभर सांगतात, आमचा आभाळभर आहे, आम्ही सांगायला कमी पडतो, ही एक भावना